God never makes a covenant without the blood. देव कधीही रक्ताशिवाय करार करत नाही. From the very beginning, अगदी सुरुवातीपासून God's promises have always been sealed through His blood. परमेश्वराची अभिवचनं नेहमी त्याच्या रक्ताद्वारे करारित झालेली आहेत. No blessing without the blood. रक्ताशिवाय आशीर्वाद नाही. No deliverance without the blood. रक्ताशिवाय सुटका नाही. No promise without the blood. रक्ताशिवाय अभिवचन नाही. Every promise that God gives is with the blood. प्रत्येक अभिवचन जे देवाने दिलंय ते रक्ताद्वारे दिलंय. Law spares nobody. नियमशास्त्र कोणालाही सोडत नाही. Sin has to be paid for. पापाची किंमत मोजली गेलीच पाहिजे. पाप झालं ना तुझ्याकडनं, मोज किंमत. And only when I see bleeding, then I will forgive you. आणि जेव्हा मी ते रक्त बघीन ना तेव्हाच मी तुला क्षमा करीन, असं नियमशास्त्र म्हणतं. For thousands of years, हजारो वर्ष, from Adam to Moses, आदामापासून मोशेपर्यंत, from the first lamb to the last priest, पहिल्या मेंढरापासून शेवटच्या याजकापर्यंत, the law always said the same thing. नियमशास्त्राने नेहमी एकच गोष्ट सांगितली. Without the shedding of blood, there is no remission of sins. रक्त सांडल्याशिवाय पापांपासून उद्धार नाही. रक्त आणा, रक्त सांडा आणि क्षमा घ्या. Not once did the law say, एकदाही नियमशास्त्र असं नाही म्हणालं try it harder, की अजून थोडे परिश्रम कर, मेहनत कर, अजून थोडा ट्राय कर, be nice. जरा चांगला हो, अजून चांगला Do वाग, good. चांगलं कर. No, नाही. the law does not need any man's effort, नियमशास्त्राला कुठल्याही माणसाचे परिश्रम नकोय. because the law says, कारण नियमशास्त्र म्हणतं I am holy. मी पवित्र आहे. Then you also have to be holy. मग तूही पवित्र राहायला If हवंय. you cannot be holy, जर तुला पवित्र राहता आलं नाही don't bring anything with your unholy hands. तर तुझ्या अपवित्र हातांनी काही नको आणू. Let only God do it for you. फक्त देवालाच करू दे तुझ्यासाठी. That's what the law says. एवढा कडक आहे नियम. Tried for blood when Adam and Eve sinned, and even God had to adhere to that law. आदाम आणि हवानी सुद्धा जेव्हा पाप केलं तेव्हाही नियमशास्त्र रडून म्हटलं मला रक्त पाहिजे, आणि देव आला जनावर मारून रक्त सांडून कातडीनं त्यांना झाकायला. Are you greater than God not to Dev- listen to the law? तू देवापेक्षा मोठा आहे नियमशास्त्र न पाळायला. I know law came from God. मला माहितीये नियमशास्त्र देवाकडनं आलं, God is bigger than the law, आणि देव नियमशास्त्राहून मोठाच आहे. but it is He who has made it. पण देवानेच नियमशास्त्र निर्माण केलंय, ते पाळणंय त्याने. If the law had not changed for Moses, the great prophet of God, why should it change for us ordinary people? नियमशास्त्र मोशे जो देवाचा महान संदेश था त्याच्यासाठी बदललं नाही, तर आपल्यासारखी साधी सुधी माणसं आपण आपल्यासाठी ते नियमशास्त्र कशाला बदलेल? Then also the blood was the price. Even now the blood is the price. तेव्हाही रक्तच किंमत होती पापाची, आजही रक्तच किंमत आहे पापाची. That means should we continue forever? मग आता कायमच रक्त सांडत राहायचं जनावर घेऊन जाऊन? The law says no. नियमशास्त्र म्हणतं नाही, You don't have to continue forever, कायम नाही, because one is coming. कारण येतोय एक, One is coming. येतय Who will एक कोकरू stop येतय, this? एक कोकरू येतय जे हे थांबवेल. Then you don't need to bring lambs. मग नाही तुम्ही मेंढरं आणायची गरज. He'll be the savior of the तो world. जगाचा तारणारा असेल. He is coming तो येत आहे with his royal blood, त्याचं शाही रक्त with घेऊन, his kingly blood, त्याचं राजकीय रक्त with his घेऊन, righteous blood. त्याच्या नीतिमान रक्ताला घेऊन. His blood can cover the sins of the whole world त्याचं रक्त अख्ख्या जगाच्या पापाला जागेल once and for all. एकदा आणि कायम. And then I will be आणि satisfied, मग says मी the Lord. समाधानी होईन असं देव म्हणतो. In other words, दुसऱ्या शब्दात only God is the answer देवच फक्त उत्तर आहे. for your sins. तुमच्या पापांचं उत्तर फक्त देवच आहे. He will come तो येईल, during the Holy Week. पवित्र सप्ताहात येईल, He will come on the Passover day वलांडणाच्या दिवशी तो येईल. when the lambs are slain. जेव्हा मेंढरं वधली जातात He will be slain. तेव्हा त्याला वधलं जाईल. One death एक मृत्यू for the whole world. अख्ख्या जगासाठी. His blood will be pure. त्याचं रक्त शुद्ध असेल, His life will be without blemish. त्याचं जीवन निष्कलंक असेल. Not just a lamb from the flock, आणि फक्त कळपातलं एक मेंढरू असं नव्हे, but पण a lamb coming from God. देवाकडनं स्ट्रेट आलेलं मेंढरू. He'll be called the Son of the Highest, त्याला परमोच्च देवाचा पुत्र म्हटलं जाईल. Son of God. त्याला देवाचा पुत्र म्हटलं जाईल. So don't worry. तर काळजी नका करू, His blood will cover it all. त्याचं रक्त तुझं सगळं झाकेल. No more lambs, no more priests, no more altar, no more temple, no more ceremonies. आता याच्या पुढे मंदिर नको, प्रथा नको, आता याच्या पुढे मेंढर नको, याजक नको, No more smoke, no more stench. याच्या पुढे धूर नको,
सांडलेल्या रक्ताची दुर्गंधी नको. No more weeping from your side. याच्या पुढे तुमच्याकडून रडणं नको. This week is not a story. हा आठवडा बेटा गोष्ट आणि कहाणी नाहीये. It's the final chapter. फायनल अध्याय आहे हा, फायनल अध्याय. It's not just Holy Week. फक्त पवित्र सप्ताह नाहीये It हा. is history that has happened. हा इतिहास घडलाय. शोधा पाहिजे तेवढा. It's a turning point for all of us. एक वळायचा बिंदू प्रत्येकाच्या आयुष्यात त्यातनं आलाय. Because this week, कारण या आठवड्यात the blood flowed down the Kidron Valley. रक्त किद्रोन ओहळात वाहिलं. Why? का? That it has to be never been flowing ever again. की परत ते कधी वाहिलं जाऊ नये. No more lambs. आता नको मेंढर. Because the Lamb of God has come. कारण देवाचं मेंढरू आलेलं आहे. No other lambs were called Lamb of God. बाकी कुठल्याही मेंढरांना देवाचं मेंढरू, देवाचं कोकरू नाव नाही. Only Jesus was called the Lamb of फक्त God. येशूंना देवाचं कोकरू हे नाव. ते आलं, मग आता बाकी कोकरं नकोत. The King has bled for you. राजा तुझ्यासाठी घायाळ झालाय. No more fire on the altar. आता वेदीवर आग नकोय. Because the fire fell on him. कारण आग राजावर पडली. He was wounded for our transgressions. आपल्या अपराधांसाठी तो He घायाळ was झाला. bruised for our iniquities. आपल्या पापांसाठी त्याला मारण्यात The आलं. chastisement of our peace was upon him. आपल्या शांतीची शिक्षा त्याला देण्यात आली. And by his stripes we are आणि healed. त्याला बसलेल्या फटक्यांमधून आपल्याला आरोग्य मिळालंय. And the law said, आणि नियम म्हणाला after Jesus dies, येशू मेल्यानंतर I will never, ever, ever again ask you for a मी lamb. परत कधीही तुम्हाला मेंढरू मागणार नाही. I will never ask you to get a lamb. मी परत कधी तुम्हाला म्हणणार नाही की मेंढरू वधायला घेऊन या. And the law has been faithful. आणि नियमशास्त्र विश्वासू राहिलं. Till today, आजपर्यंत we are not offering a lamb. आता मेंढरू चढवलं जात नाही. Even the Jews also who don't believe in the Messiah, their lamb offering has been stopped. जो यहुदी समाज मसीहावरती विश्वास ठेवत नाही त्यांचंही मेंढरू अर्पण करणं थांबलेलं आहे. कारण मंदिरच नाहीये. The law is saying now, नियमशास्त्र म्हणत आहे आता the blood has been given रक्त दिलं गेलं on the cross. वधस्तंभावर. Not your blood, तुझं नाही, not the blood of animals, जनावरांचं नाही, but the blood of the single Lamb of God. देवाचं एकमेव कोकरू त्याचं रक्त दिलेलं आहे. The law is very, very holy. आता नियमशास्त्र खूप खूप पवित्र आहे. If the law has changed as you think, it is only because the demands of the law have been met by Jesus Christ. तुला जे वाटतंय ना की नियमशास्त्र आज बदललंय ते कशामुळे? नियमशास्त्राच्या मागण्या येशूंनी पूर्ण केल्यामुळे तुला असं वाटतं की नियमशास्त्र बदललंय. It's not a new law. नवीन नियम नाहीये तो. It's the old law, but it has been satisfied by Jesus. तोच नियम, तेच नियमशास्त्र, पण येशूंनी येऊन त्याला समाधानी केलं. Jesus said, येशू म्हणाले what the law demands, I will fulfill. नियमशास्त्र जे मागतंय ते मी देईन. But release the people 100%. पण 100% तू लोकांना सुटका दे. Salvation is not because the law got softer, no. तारण नियमशास्त्र मऊ झालं म्हणून मिळालेलं नाही. But the Savior, He bled harder. तारणारा खूप रक्तबंबाळ झाला म्हणून तारण मिळालं. People say, लोक oh, म्हणतात if the wages of sin is death, then why the blood? पापाचं वेतन मरण आहे तर मग मरण द्या ना, रक्त कशाला? Because life is in the blood. अरे पण जीवन रक्तातच आहे ना. Unless the blood flows out of you, you won't die. रक्त जोवर तुझ्यातनं वाहत नाही तू मरू नाही शकत. पापाचं वेतन मरण आहे ना. तुझ्यातला रक्ताचा थेंबन थेंब संपल्याशिवाय तू मरत नसतोस. आणि पापाचं वेतन ते मरण आहे ज्यात रक्त आलंच. Now we don't have to be slain आता आपल्याला वधायची गरज नाही because He was slain. कारण त्याला वधलं. We don't have to be put to shame. आता आपण लज्जित व्हायची गरज नाही. He was put to shame for us once and for all. झाला तो एकदाचा लज्जित अपमानित आपल्यासाठी. What man could not fix for 1,000 years, हजारो वर्षांपर्यंत मनुष्य जे दुरुस्त करू शकला नाही, God fixed it with one. एकाद्वारे देवाने ते कायमचं दुरुस्त केलंय. One cross, one blood, one Savior, one Lord. एक वधस्तंभ, एक रक्त, एक तारणारा, एक प्रभू. Now, आता all we have to do is एकच करायचं. take Jesus wherever we go. जिथं जाऊ तिथं येशूंना घेऊन फिरा. The law will have no power over you. मग नियमशास्त्राचं सामर्थ्य तुमच्यावर चालणार नाही. जिथं जाल तिथं येशूंना घेऊन फिरा. All that you have to do right now is
fall down and worship him. आता एकच काम करायचं तुम्ही, असं उपडे पडून येशूंची आराधना करा, उपडे पडून. And the greater covenant was made by Lord Jesus Christ आणि himself. सगळ्यात मोठा महान करार प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः केला. When he was having breaking of bread, this is the covenant of my blood, he said. प्रभू भोजन प्रस्थापित करताना की माझ्या रक्ताने केलेला हा नवीन करार आहे. ते- वा वा वा. You are not saved by your good works. तुझ्या चांगल्या कामांनी तू तारलेला नाहीयेस, You are saved by the blood of Jesus. येशूंच्या रक्तामुळेच फक्त तू तारलायस. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.